आज निवडणुकांमुळे सगळीकडेच आरोप प्रत्यारोपचे वारे वाहत आहेत. मला वाटतं तुम्हीही याला सामोरे गेलेले आहात. तर कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं फेस केलं आहे? ताई, राजकारणामध्ये काम करत असताना स्वाभाविक आहे की तुम्हाला महत्त्वाकांक्षी राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की महत्त्वाकांक्षा जर नसेल माणसामध्ये तो त्या ऊर्जेने किंवा त्या स्फूर्तीने काम करू शकत नाही. तो वेग जो असतो कामाचा, तो वेग कमी होऊ शकतो. तर स्वाभाविक आहे, आम्हीसुद्धा एक महत्त्वाकांक्षा ठेवून त्या ठिकाणी काम करत होतो. आणि काम करत असताना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या. पब्लिक कनेक्ट जो आहे तो प्रभावीपणे त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं करत असताना पक्षाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि एक चांगली लढत आमच्या माध्यमातून लढली जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत होतो. परंतु नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या दिवशी साधारणतः सकाळी 5:30 वाजता आमचा जो प्रभाग क्रमांक 94 आहे हा महायुतीतील घटक पक्षाला दिला गेला. आणि तो जो निर्णय झाला हा आमच्यासाठी धक्कादायक होता फारच. त्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि भारतीय जनता पक्षाचं वोटर बेस हे सगळेच डिस्टर्ब झाले प्रचंड प्रमाणामध्ये. डिस्टर्ब झाल्यानंतर कुटुंबामध्ये आम्ही एक बैठक घेतली साधारणतः. कारण की शेवटी कुठलाही निर्णय घ्यायचा आहे तर कुटुंबातील सदस्यांचा त्या निर्णयाला पाठिंबा पाहिजे. तर आम्ही त्या निर्णयाच्या अनुषंगाने विचारविनिमय केला. विचारविनिमय करत असताना आमच्यासमोर 3 विकल्प होते. त्यातला पहिला विकल्प असा होता की राजकारणातून संन्यास घेऊन एक्झिट करून नोकरी एके नोकरी घर एके घर करणं आणि शांत बसणं. दुसरा विकल्प जो होता तो निवडणूक लढण्याचा विकल्प होता. त्यामध्ये सुद्धा अपक्ष निवडणूक लढणं किंवा कुठल्या तरी पक्षाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढणं. निर्णय घेण्यासाठी ताई फक्त 4च तास आमच्याकडे होते. मग माझं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलं पाहिजे. कारण की हा आग्रह आपल्या कार्यकर्त्यांचा आहे आणि विभागातील लोकांचा आहे आणि त्यांच्या आग्रहास तो आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निकाल काहीही लागो. तर त्यावेळेला आम्ही विचारविनिमय केला की बाबा अपक्ष आपण निवडणूक लढलो तर काय स्कोप आहे. तर अपक्षामध्ये ताई जे चिन्ह मिळतं आपल्याला पक्षाचं ते चिन्ह घरोघरी पोचवेपर्यंतच 10 दिवस जे निवडणुकीचे असतात ते निघून जातात. त्यामुळे विनिंग मेरिट किंवा निवडणूक जिंकण्याचं जे काही मेरिट आहे ते तुम्हाला नसतं. त्याच वेळेला सिम्बॉल जर असेल तर ते सिम्बॉल घराघरापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं असतं. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विशिष्ट करून व्यक्ती बघून त्या ठिकाणी मतदान होत असतं. त्यामुळे व्यक्ती म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलं आहे असं आमचं मत आहे. आम्ही निर्णय करताना असा निर्णय केला की आपण सिम्बॉल घेऊन निवडणूक लढली पाहिजे आणि निर्णय काहीही येऊ पण निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढली पाहिजे. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलो. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्या ठिकाणी नॉमिनेशन फाईल केलेलं आहे आणि लोकांचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे ताई.